का नाही येते मला. खाली जाऊन चक्र मारते म्हणजे जरा बरं वाटेल. बस बस बस. ऐक, काही झालं तरी मी काहीही केलेलं नाहीये. जे झालंय त्याच्याशी माझा काही संबंध नाहीये. ओके ओके साहेब. आणि ऐक, तू आज इथपर्यंत मला सोडायला आलास हे शेवटचं. इथून पुढे तुझा माझा काहीच संबंध नाही. माझा नंबर डिलीट कर. करतो. माझा नंबर डिलीट कर आणि यानंतर चुकून सुद्धा या घराच्या आसपास फिरकायचं नाही. ओके ओके साहेब. निघ निघ. सुजित सर तुम्ही. काम होतं माझं. काम होतं म्हणून सॉरी. मी माझं लक्ष नव्हतं. मी बघितलं नाही तुला. तू अचानक समोर. तुला काय लागलं नाही ना. नाही. सॉरी. काम होतं. सुजित सरांना काय झालं. इतक्या रात्री कुठे गेले होते आणि इतके घाबरले काय. असं कसं घडलं. असं कसं घडलं. कोण. हे घडायला नको पाहिजे होतं. हे घडायला नको होतं सुजित. अजून काय. सुजित कधी आलास तू. वाजलेत किती. सुजित कुठे होतास सांगून जात जा रे. टेन्शन येतं सुजित मला. सुजित काय झालंय. आणि प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. सुजित घाम आलाय तुला. काय झालंय. काय नाही काही झालं नाहीये. काही झालं नाहीये. मी ते गरम होते. मी पटकन फ्रेश होऊन येतो. बेबी तू झोप ना. मी आलो पटकन. हा असं का वागतोय. त्याने काही घोळ घालून नाही ना ठेवलाय. काय करतो कुठे जातो काही सांगत नाही. आय होप यावेळी काही गोंधळ नको घालायला याने. शिट यार डोक्याला ताप आहे सुजित. बापरे बराच उशीर झालाय. एक मिनिट.
आहे तसंच बसून राहा, अजिबात उठायचं नाही. नाही काय आहे, झोपेतून उठल्या उठल्या लगेच उभं राहायचं नसतं. आधी ब्लड फ्लो पूर्ण झाला पाहिजे, मग उभं राहायचं. मग उभं राहिल्यानंतर 10 सेकंद उभं राहायचं, मग तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ शकता. काय एकदा सेन्सेस जागे झाले ना, पडायची भीती राहत नाही. ठीक आहे, गरमागरम हळदीचं दूध, यात काजू आहेत, बदाम आहे, यामुळे आईला आणि बाळाला ताकद मिळते, विटॅमिन्स मिनरल सगळे त्यात. स्वानंदी, काय हो, कसला विचार करताय? स्वानंदी, मी तुम्हाला बोललो ना, जे झालं ते झालं, त्याचा विचार नका करू. आता सगळं विसरून पुढे जायचं. नाही म्हणी सर, मी तो विचार करतच नाहीये. मला पहाटे झोप लागत नव्हती, म्हणून मी खाली चालायला गेले होते. तर सुजित सर अचानक घाईघाईत आले आणि मला धडकले. म्हणजे लागलं नाही मला, पण खूप घाईत होते आणि घाबरलेले होते. इतक्या पहाटे कुठून आले असतील? तेवढंच ना, स्वानंदी सुजित येतो. लोक झोपायला जातात तेव्हा हा पार्टी करायला बाहेर पडतो, आणि लोक झोपेतून उठतात तेव्हा हा घरी झोपायला येतो. आणि पार्टीत जरा जास्त प्यायला असेल म्हणून धक्का लागला असेल, बस, दॅट्स इट. आणि स्वानंदी, तुमच्या बाबतीत जे घडलं ना, त्यात सुजितचा काही दोष नाही. म्हणजे काल तुम्हाला आधार देताना सुद्धा त्याचा स्पर्श झाला आणि तुम्हाला जुने प्रसंग आठवले, तेव्हा. स्वानंदी, काय ना, मला मान्य आहे सुजित जरा रूढ आहे आणि त्याला माज आहे आपण सरपोतदारांचा मुलगा असल्याचा. पण आपल्याला इथून पुढे एकाच घरात राहायचंय ना, हे सत्य नाकारून चालणार नाही आपल्याला. हे बघा, अंतिम सत्य हेच आहे की सुजित साहेबांचा मुलगा आहे आणि साहेब माझ्यासाठी दैवत आहे, आणि आपल्याला एकाच घरात राहायचंय. त्यामुळे आपल्याला हे एक्सेप्ट करावंच लागणार आहे. मी जरा बंगल्यावर जाऊन येतो, साहेबांची चौकशी करतो, काल रात्री त्यांना बरं वाटत होतं की नाही. ओके म्हणी सर, मी पण येते तुमच्या सोबत. मला माहितीये म्हणी सर, सरपोतदार साहेबांविषयी माझं काही चांगलं मत नाहीये असं वाटतं तुम्हाला. पण त्यांच्याविषयी काही गोष्टी कानावर आल्या, कळल्या, त्यातूनच माझ्या मनात शंका निर्माण झाली. एवढंच. त्याचा साहेबांच्या तब्येतीशी काही संबंध नाहीये. आणि साहेब इतके आजारी असताना मी त्यांची काळजी न घेणं इतकी निर्दयी नाहीये तुमची स्वानंदी. हो, नाही, मला तसं काही म्हणायचं नव्हतं, अजिबातच नाही. तुम्ही चला सोबत, आपण सोबतच जाऊया. तुम्ही थांबा, मी आवरून आले लगेच. आय होप स्वानंदी आणि साहेबांमधले गैरसमज दूर होतील. डॅड, आय होप आता बरं वाटतंय तुम्हाला. मला संचिता म्हणाली काल रात्री तुम्हाला त्रास झाला. डॅड, तुम्ही काय इतका विचार करता? हे बघा, जास्त स्ट्रेस घेतल्याने काही होत नाही, फक्त आपलं हार्ट वीक होतं. डॅड, तुम्ही असं छान मस्त प्रसन्न आनंदी राहायला हवं. मी बघा, मी कसा मस्त चिल मारत असतो. हो का? हे फिटनेसचं लेक्चर देण्याच्या ऐवजी काल औषध द्यायला, डॉक्टरांना बोलवायला तू असतास तर जास्त बरं झालं असतं. पण तू नव्हतास. हं? काल रात्री कुठे होता सुजित? हं? तू नव्हतास म्हणून आम्हाला नोकरांची मदत घ्यायला लागली. त्याने इथे येऊन. शालिनी, बरं बाई, गप्प बसते मी. नोकरांना काही बोललं की ह्यांना त्रास होतो, आणि डॉक्टरांनी सांगितलंच आहे ह्यांना त्रास होईल असं वागायचं, बोलायचं नाही, म्हणजे तोंडाला कुलूप. पण तू कुठे होतास? एवढ्या रात्री कुठे गेलेला सुजित? माझा मित्र आहे महेश. डॅड, त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यालाच भेटायला गेलो होतो. पण डॅड, मॉम, आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरं तर काल मी इथे असायला होतं, पण मला जावं लागलं. घ्या, घरात एवढे वडील आजारी असताना तू लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यात बिझी.
आता मी यांची काळजी घ्यायची, एवढी लोक घरात असताना उपयोग काय त्याचा? अहो शालिनी, हे काय करताय तुम्ही? हे काय दिलंय मला? हो, असं काय करताय? औषध आहे. अहो द्यायच्या आधी एकदा बघायचं तरी. अहो डॉक्टरांनी हे SOS औषध म्हणून दिलं ना, म्हणजे जेव्हा माझी तब्येत खूप खराब होईल तेव्हा हे औषध द्यायचं असतं. अहो एकदा बघत तरी जा. अहो तुम्हाला काही कळतं की नाही? गुड मॉर्निंग साहेब. गुड मॉर्निंग. कशी आहे तब्येत आता? आणि हे काय तुम्ही चिडचिड करताय? डॉक्टरांनी तुम्हाला चिडचिड करायला नाही सांगितलंय ना? त्याचा तुम्हाला त्रास होणार आहे साहेब, विसरलात का? अरे मणी, आता काय करू मी? हे बघ नाही शालिनी, इमर्जन्सीला द्यायचं औषध मला ती आत्ता देते आणि डॉक्टरांनी सांगितलंय ना की समजा तुम्ही आवश्यकता नसताना औषध दिलं ना तर त्याचे साईड इफेक्ट्स होतील म्हणून. हिच्या हातामध्ये औषध देण्याची व्यवस्था सोपवली ना तर मी लवकर बरा होण्याच्या ऐवजी ना लवकर वरती जाईल. हो साहेब, असं काय बोलताय? प्लीज असं काय बोलू नका. असं हे स्वानंदी म्हणत होत्या की त्यांना तुमची सेवा करायला आवडेल, त्यांना इतरांना मदत करायला, सेवा करायला आवडतच ना. सो तुम्ही घ्याल ना जबाबदारी? हो सर. स्वाती मॅडम, स्वाती वॉचमॅन, स्वाती ए बाजूला, वॉचमॅन, वॉचमॅन मॅम, मॅम, स्वाती, वॉचमॅन, स्वाती, स्वाती, स्वाती. स्वानंदी, नीट बघून देतेस ना कुठली गोळी द्यायची ती? हो साहेब. का? आणि डॉक्टरांनी सांगितलं ना कुठल्या वेळेला कुठली गोळी द्यायची ती. ते पाळलं जातंय की नाही हे बघितलं मी, म्हणून विचारलं, बाकी काही नाही. हो साहेब, चेक करूनच देते. साहेब, राजे साहेबांचा फोन येतोय. हा बघा. हो. टिश्यू देतेस मला? हा मॅडम बोला. काय झालंय? अहो पण झालंय काय? बरं मी येते लगेच. हो मी निघते. हो आलेच. अरे स्वानंदी, मला टिश्यू तर दे. स्वानंदी, कुठे चालली आहेस तू? स्वानंदी! ही मुलगी किती बेजबाबदारपणा आहे हा. डॅड, ती तशीच आहे. हा घ्या टिश्यू. मी सांगितलेलं काम न करता निघून गेली ही मुलगी. किती बेजबाबदार आहे ही. साहेब, राजे साहेब भेटायला येतो म्हणाले. हो का? हा. आणि स्वानंदी कुठे? आम्हाला काय माहित? तुझी बायको आहे ना, तुला माहित असायला हवं. आतापर्यंत इथेच होत. कुणाचा तरी कॉल आला आणि गेल्या मॅडम लगेच निघून. जबाबदारी घेतलीये ती निभावायची, त्याचं काही नाही. हातातलं काम सगळं तसंच सोडून गेलंय. आता ती कुठे गेली, कुणाला भेटायला गेली, आम्हाला काही माहित नाही. मी बघतो, मी स्वानंदीला फोन लावून बघतो. हो. नवरा बायको दोघेही सारखे. भावना, काय झालं? तू का रडतीये? काय झालं? मॅडम
मॅडम काय झालं, का रडताय तुम्ही? जेसी, जेसी काय झालंय, का रडताय सगळ्या? जेसी काय झालंय, सांगणारच का तुम्हाला? काय झालंय, काय झालंय? जेसी अगं बोल, काय झालंय? स्वाती, स्वाती काय? कुठे आहे स्वाती? कुठे आहे स्वाती? जेसी अगं काय झालंय, बोल. स्वातीचं काय? स्वातीने सुसाईड केलं. काय? स्वातीने आत्महत्या केली? मॅडम, चौकशी करायची होती तुमची, मुलींची, सगळ्यांचीच. तुझं नाव काय? भावना. भावना, स्वाती तुमची मैत्रीण होती ना? हो. ती तुम्हाला काही म्हणाली होती? म्हणजे कोण तिला त्रास देते, काही प्रॉब्लेम वगैरे? नाही मग तिचं कुणाशी भांडण वगैरे होतं का? नाही, असं काहीच नव्हतं. मग ती स्वभावाने इमोशनल होती का? म्हणजे एखाद्या छोट्याशा कारणामुळे आत्महत्या करेल वगैरे? नाही, असं काहीच. स्वानंदीचाही फोन लागत नाही, अशा कशा निघून गेल्या त्या? मणी, कशाला चिडतोस तू? अहो तसं नाही साहेब, तू काहीतरी महत्वाचं काम असेल तिचं. तिला असं फोन करून तडकाफडकी बोलवून घेऊ नकोस. मला तर वाटतं की ती हॉस्टेलमध्येच गेली असणार आहे. वॉर्डन मॅडमचा फोन आला असेल. एक तर वॉर्डन मॅडम स्वानंदीला मुलगी मानतात आणि स्वानंदी त्यांना आई मानते. हे बघ, तुला सांगतो, जेव्हा केव्हा त्यांचा फोन येतो ना, ती हातातली सगळी कामं सोडून तिथे निघून जाते. नाहीतर काय, रोजच झालंय हे, नवीन नाहीये काही आम्हाला. तिच्या मनात आलं की निघते ती. त्यासाठी घरातल्या कोणाची परवानगी घ्यायची, नवऱ्याची परवानगी घ्यायची काही नाही. कुठे जाते आपल्याला सांगायची, नवऱ्याची परवानगी घ्यायची. ह्या सगळ्यात कमीपणा वाटत असणार ना तिला. फोन आला की निघते लगेच. हे बघा शालिनी, तिच्या वाचून आपलं काही काम अडत नाहीये ना. ती वेळच्या वेळेला मला औषधं देते ना, मग तर झालं. हं? आणि आता तिने आणि तिच्या नवऱ्याने आपल्याला सांगून जायचं की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही कशाला मध्ये पडताय? हा, चला, हे बघा, खूप कामं पडलीत मला, आता ऑफिसला जायला हवं. एक मिनिट साहेब, तुम्ही आराम करा. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना तुम्हाला? डॅड, मणी करेक्ट बोलतोय. तुम्ही कुठेही जायचं नाहीये, आराम करा फक्त. आणि काम काय, आजचं उद्या होईल. तुम्ही आराम करा बरं, कुठेही जायचं नाही तुम्ही. मला काहीही झालेलं नाहीये. ते काय फक्त आपलं बीपी शूट झालं होतं एवढंच. आता मी बरा आहे, मला जायलाच हवं. हे बघ. अहो साहेब ऐका. अरे ऐका. नाही. डॅड, ओ, ऐका ना आमचं. डॅड, अहो, साहेब, डॅड, अहो, डॅड, बसायचं. सावकाश. डॅड, संचिता, पाणी 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 साहेब. काय झालं साहेब. तुम्हाला? डॅड, साहेब. डॅड, 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 उठा. डॅड, डॅड, डॅड. म्हणी, काय झालं होतं साहेब? अशी कशी चक्कर आली तुम्हाला अचानक? डॅड, आम्ही सांगत होतो ना तुम्हाला, सावकाश, कुठेही जाऊ सावकाश. नका. अहो, साहेब बरं वाटतंय? चक्कर कशी आली तुम्हाला अचानक? हा, डॅड, मी म्हणत होते ना, नका जाऊ, आराम करा. तुम्ही का ऐकत नाही आमचं? हा म्हणजे काय झालं नेमकं? बरं, अचानक अनकॉन्शियस झाला तुम्ही? मला कळलंच नाही काय झालं ते. मी असा उठलो आणि तोलच गेला, म्हणजे गरगरलं आणि डोळ्यासमोर अंधारी आली रे. तरी तुम्हाला सांगत होते, उठून काम करू नका. ऑफिसच्या जबाबदाऱ्या, पक्षाच्या जबाबदाऱ्या आता सुजितला द्या. पण तुम्ही माझं ऐकणार तर? डॅड, मम्मा बरोबर बोलताय. सुजित आहे ना, त्याला इन्व्हॉल्व करा ना. तुम्ही तब्येतीकडे फोकस करा फक्त. साहेब
इमर्जन्सी मध्ये ती SOS गोळी घ्यायला सांगितली होती ना, ती घेतली की बरं वाटेल तुम्हाला. मी देतो. संचिता, तेवढा बॉक्स पास कर प्लीज. यात 2 गोळ्या कमी आहेत. म्हणजे पहिली गोळी जेव्हा डॉक्टर आले होते तेव्हा घेतली होती, मग ही दुसरी कधी घेतली? आता मला सगळे डोस स्वानंदीच देते ना.